मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामधल्या समुद्रामध्ये नीलकमल ही प्रवासी बोट उलटलेली आहे। एलिफंटाकडे जात असताना उरण कारंजाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे आणि या बोटीमध्ये सुमारे 56 प्रवासी होते अशी माहिती मिळते आहे। यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची आताची अपडेट आपल्याला समोर आली आहे, तर 21 प्रवाशांची सुटका करण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय आणि घटनास्थळी अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। तर या अपघाताच्या नंतरची काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। नीलकमल ही प्रवासी बोट होती आणि ही बोट उलटलेली आहे। तर या बोटीच्या मालकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूयात। गाडीच्या नंतर एलिफंटा ती जात होती, तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला। नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट। 80 लोक होते। आता ती आयडिया काय मिळाली नाही मला परत, कारण का काही इथे JNPT मध्ये आहेत 56 का किती, बाकी त्या नेव्हीच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या बोटीने आणले, असं सगळं। किती झाले टोटल ते अजून करेक्ट नाही झालं। बोटीची कॅपॅसिटी काय होती प्रवाशांची? कॅपॅसिटी काय होती बोटीची? 84 आणि तशी कॅपॅसिटी तिची 130 आहे, म्हणजे पॅसेंजर ती 130 घेऊन जाऊ शकते। किती वाजता ही बोट निघाली होती आणि कुठे? किती वाजता ही बोट निघाली आणि किती वाजता ही मला वाटतं 3 वाजता। एक मिनिट, माझी विनंती आहे, तुम्हाला जर खरोखर नव्हते यांच्या व्हॉट्सअपवरचे जी आहे ना ते मला फुल नाही करता येत, ऐका मला ते फुल करता येत नाही। फुल कसं ओपन आपल्याला काय करता ढकलताय काय? पुन्हा एकदा तुम्हाला हे कधी फोन आला? मी JNPT मध्ये असतो, मला फोन आला, पण मोठं कसं झालं। यांची ऑपरेटरची काय चुकी नाही, पण 180 अधिकृत आहेत, 130 आहेत। नाही 130 ची ऑलरेडी कॅपॅसिटी असते, पण इथे आपण म्हणजे 80 दिलेली, 84 दिलेली। एमएमबीने किती मान्यता दिली? 84 तेवढेच लोक। तर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय, ज्या वेळेला ही बोट उलटलेली आहे, या बोटीला एका स्पीड बोटने धडक दिलेली आहे आणि या स्पीड बोट धडकतानाची दृश्य आता समोर आलेली आहेत। ही सध्याची जी दृश्य आपण बघतोय ती या स्पीड बोटीची आहेत। ही स्पीड बोट या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडकली आणि हा अपघात झालेला आहे आणि यानंतर नीलकमल नावाची जी बोट होती, ज्यामधून जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते, ती बोट उलटली आहे। या घटनेचा हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। ही सगळी दुर्घटना आता कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। हा व्हिडिओ आता समोर येतोय। एलिफंटाकडे जात असताना नीलकमल नावाची प्रवासी बोट होती, या बोटीला एका स्पीड बोटचा धक्का बसला आणि त्यानंतर ही दुर्घटना झाली आहे। कुठे हा अपघात झाला, तुम्हाला माहिती कशी मिळाली? गुजर आयलंडच्या जवळ, तिथून ती नेव्हीची, म्हणजे आम्ही जे रोजच जातो, आमची ड्युटी असते, तर ही नेव्हीची बोट स्पीड बोट आली, तिने एक तिला राऊंड मारला बोटीला असं स्पीडनी आणि परत ती बाहेर गेली, थोडीशी नागमोडी गेली आणि परत जी आली ती सरळ बोटीवरच मारली आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे। बोटीमध्ये किती प्रवासी होते? 80 होते। किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय? ती माझ्याकडे काही कल्पना नाही, कारण का काही लोक JNPTला आहेत, काही इथून गेले। सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती आहे। सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बॉयर्स आहेत, सगळे आहे आणि आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे, कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात। सर प्रवास प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले, काय माहिती नाही। लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही, बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार? तो कॅप्टन आणि तो मुद्दा वेगळा आहे। एक ओढ झाली अशी नाही आहे, तो बोटीच्या मधोमध तो येऊन केली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय।
बोटीच्या मध्ये येऊन त्यांनी टक्कर दिली ते काय दोन तुकडे झाले त्याचे. आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेलं आहे, ही व्हिडिओ पॅसेंजरची आहे. ओके. ठीक आहे. मला बोलत आहेत, जावा. बाहेर गेली. मजा येईल हो. देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे, परंतु ही निवळ फक्त दुर्दैवी म्हणून चालणार नाही, कारण या अगोदर देखील अशाच प्रकारे 2-3 वेळा ही बोट उलटलेली आहे. एकंदरीत प्रवासाची क्षमता आणि त्यातून किती लोकांना ठेवलंय ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे. अनेक वेळा एलिफंटाला हे जे काही बोटी चालतात त्याची देखरेख, त्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण, मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून ते होताना पण देखील पाहायला मिळत नाही आणि अशा दुर्दैवी दुर्घटना हे होत असतात आणि ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दुर्घटना पुढच्या काळामध्ये होता कामा नाही ह्याची देखील व्हायला पाहिजे. नेव्हीच्या बोटीनी पडते हे ऑपरेटर आहे, जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाहीये. माझ्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. सगळी त्या मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का, आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत, सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले, मृत्युमुखी झाले याचा आकडा आज सुद्धा पोलिसांकडे नाहीये. तर या अपघाताचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, आपण बघतोय. मात्र हा अपघात ज्या वेळेला घडला त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित होते, त्यांची प्रतिक्रिया येते, बघूया. मैं इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा, मैं 10 किलोमीटर तक जाया. वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया. मेरा बोट का अंदर पानी आ रहा है, वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो. मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया. मैं बोट्स का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया. कितने लोग थे बोट में जब ये बोट डूबी, तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ है. लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले, वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो. तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामधून आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, आपण बघतोय जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी जी माहिती दिली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचं म्हणणं आहे की 100 प्रवासी होते, अत्यंत लहान लहान मुलं होती आणि लाईफ जॅकेट सुद्धा त्यांच्याकडे त्यावेळेला नव्हतं. यामिनी, खरं तर या अगोदर देखील इथल्या बेशिस्तपणाबद्दल अनेकांच्या तक्रारी होत्या आणि ह्या लाईव्ह जॅकेट्स होते नव्हते या संदर्भात चौकशी होईलच. मात्र ज्या पद्धतीने ही जी बोट धडकलेली आहे, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघितली, जे व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत. एक समोरून येणारी प्रचंड स्पीड मधली जी स्पीड बोट आहे ती साधारणतः 2 ते 3 वेळा त्या या बोटीच्या आजूबाजूला फिरली आणि त्यानंतर थेट ही बोट जी आहे ती या नीलकमल बोटीला येऊन धडकली. यावेळेस बोटीमध्ये साधारणतः
80 प्रवासी असल्याची माहिती जी आहे ती काही जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी दिलेली आहे। यामधील 56 लोकांना रेस्क्यू केले गेलेले आहे। 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते प्रशासनाकडून आता मिळते आहे। तर काही लोक अजूनही बेपत्ता आहेत। आता जर आपण बघितलं तर गेटवे ऑफ इंडियाच्या जो मुख्य द्वार आहे तिथे आताच शेकापचे नेते जयंत पाटील जे आहेत ते आता निघालेले आहेत। ते थेट त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर इंडियन नेव्हीचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेव्हीकडून असेल, त्याचबरोबर विविध यंत्रणा असतील, त्यांच्याकडून हे रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अंधार जो आहे तो वाढत जाणार आहे। इथून पुढे जर आपण बघितलं तर एलिफंटा साधारणतः 30 किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः इथून गेल्यानंतर 10 किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी ही नीलकमल बोट जी आहे ती बुडालेली आहे। यामध्ये जे हरवलेले आहेत त्यांना रेस्क्यू करणं आहे, त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार करून देणं आहे। या सगळं जे काम आहे ते आता अंधारामुळे खूप कठीण होणार आहे, कारण समुद्राच्या मध्यावर हा अपघात झालेला आहे। सध्या जर आपण या ठिकाणी बघितलं तर इंडियन नेव्हीचे अधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस असतील, वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत। जे 10 ते 15 रेस्क्यू केलेले जे प्रवासी होते त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। त्यांनी प्रत्यक्ष जी माहिती दिलेली होती त्याचप्रमाणे ही बोट जी होती, छोटी जी स्पीड बोट होती ती त्यांनी समोर पाहिली। 2 ते 3 वेळा तिने फेऱ्या मारल्या आणि थेट ती येऊन त्या नीलकमल बोटीवर धडकली। त्या बोटीचा अपघात झाल्यानंतर या नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरू लागलं आणि त्यानंतर ही बोट जी आहे ती हळूहळू समुद्रामध्ये बुडालेली आहे आणि त्यामध्ये प्रवाशांनी नंतर पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि त्यांना वाचवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या सगळ्या यंत्रणा आपल्याला करताना पाहायला मिळतात। यामिनी अगदी प्रशांत, ही जी बोट होती, स्पीड बोट जिची धडक बसलेली आहे, त्या बोटीविषयी काही कळू शकलेलं आहे का? हा अपघात नेमका का आणि कशामुळे झालाय या सगळ्याबद्दल काही कळू शकलंय का? यामिनी जी नीलकमल बोटीतले नेहमीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी बोट गस्तीवरची बोट होती, त्या गस्तीवरच्या बोटीमध्ये इंडियन नेव्हीची जी त्या ठिकाणी कोस्टलची जी बोट असते ती बोट असल्याची माहिती जी आहे ती त्या नीलकमल बोटीवर रेग्युलर जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी दिलेले आहे। एकूणच आता नेमक्या या सगळ्या प्रकरणी बोट जी त्या ठिकाणी स्पीड बोट जी आहे तिचं नियंत्रण कसं काही सुटलं किंवा मग ही खरोखर इंडियन नेव्हीची कोस्टल गार्डची जी बोट होती ती होती का, या सगळ्याची आता तपास जो आहे तो पुढे होईल। मात्र मोठा अपघात आहे, समुद्राच्या मध्यावर झालेला आहे, त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अगदी उशिरापर्यंत चालेल। यामिनी अगदी प्रशांत, काही नेव्हीचे कर्मचारी आणि अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्याकडून याविषयी काही कळू शकलंय का? अजून तरी अधिकृतरित्या कोणते अधिकारी बोलायला तयार नाही आहेत, कारण समुद्राच्या मध्यावर हा अपघात झालेला असल्यामुळे काही जे जखमी आहेत त्यांना मुंबईच्या दिशेने तर काही जखमींना रायगडच्या दिशेने नेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण प्रवाशांची संख्या, त्याचबरोबर जखमींची संख्या आणि हे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आतापर्यंत झालेल्या किती रेस्क्यू यांचा कन्फर्म आकडा जो आहे तो अजूनही ऑफिशियल्स जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत आलेला नाही। मात्र जितके मुंबईच्या दिशेने आलेले जे प्रवासी आहेत आणि जी माहिती मिळते आहे त्याप्रमाणे 80 प्रवासी या बोटीमध्ये होते, त्यातील 56 जणांना आतापर्यंत रेस्क्यू केलेला आहे। 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि हा आकडा वाढण्याची शक्यता देखील जे अधिकारी आहेत ते ऑफ रेकॉर्ड जे आहेत ते सांगतायत। यामिनी अगदी ठीक आहे प्रशांत, तुम्ही असे सोबत राहा। आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूयात। स्पीड बोट जी होती ती या नीलकमल नावाच्या बोटीला धडकलेली आहे। नीलकमल ही प्रवासी बोट होती जिच्यामधून जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सूरज, नक्की ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे आणि नीलकमल या बोटीला धडक दिलेली आहे एका स्पीड बोटने, तर असा आरोप लावला जात आहे जिथे त्या नीलकमलशी संबंधित लोकांचा असा आरोप आहे, त्याचबरोबर आजूबाजूचे जे
बोट चालवणारे लोक आहेत त्यांचा असा दावा आहे की ती स्पीड बोट होती, ती नेव्हीची स्पीड बोट होती. मात्र जेव्हा ही बातमी नेव्हीला मिळालेली आहे, नेव्हीने चौकशी सुरू केलेली आहे आणि काही मिनिटात नेव्ही ही देखील त्यांचं स्टेटमेंट देणार आहे, रिलीज करणार आहे. ऑफिशियल स्टेटमेंट त्यांचं देणार आहे की ती त्यांचीच होती किंवा लोकांना असं वाटतंय त्यांची आहे. तर जे काय आहे ते लवकरात लवकर क्लिअर होईल. मात्र स्पीड बोटीचा हलगर्जीपणामुळे इथे एवढा मोठा अपघात झाला आणि त्यात 3 लोकांची मृत्यू झालेली आहे. जी अगदी सूरज, आपण बघतोय आता सुद्धा काही नेव्हीचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत, ते काही बोलू शकलेत का याविषयी? त्यांनी काही माहिती दिलेली आहे का? हा जो परिसर आहे जिथे हा अपघात घडलेला आहे तो नेव्हीचा जो बेस आहे तिथून जवळ आहे. म्हणजे नेव्हीचे जे मोठे जे INS असतात, म्हणजे युद्धपोत असावा किंवा काय, ते तिथेच असतात. मात्र त्यामुळे हा जो परिसर आहे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि इथे या प्रकारची घटना जेव्हा घडली आहे आणि नेव्हीचं नाव येत आहे म्हणून नेव्हीचे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर नेव्ही, कोस्टगार्ड मिळून रेस्क्यू ऑपरेशन ही करत आहे, लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे देखील नेव्हीचे आणि कोस्टगार्डचे जे ऑफिशियल आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलीसचेही देखील लोक आहेत. आजूबाजू तिथे ज्यांचा तो रूट आहे त्या लोकांचीही देखील मदत घेतली जात आहे. जी अगदी सूरज, आणखी काही माहिती मिळू शकते का? कारण सध्या तरी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 66 प्रवाशांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असं कळतंय. मृत्यू झालेल्यांमध्ये 3 जणांचा आकडा समोर येतोय. अधिक काही माहिती मिळू शकली या संदर्भात? यामध्ये पोलिसांना अजून याबद्दल माहित नाही की 80 पेक्षा अजूनही जास्त असल्याचं बोललं जात आहे. मात्र ऑफिशियल जो स्टेटमेंट आलेला आहे झोन 1 मुंबई पोलीसचे आहे प्रवीण मुंडे यांच्याकडनं, त्यांनी असं सांगितलं आहे की 80 प्रवासी होते, त्यात 66 लोकांचा सुटका झालेला आहे. अजून किती कॅज्युअलिटी आहे ते आम्ही बोलू शकत नाही. मात्र 3 लोकांचा जे शव आहे ते आम्हाला मिळालेलं आहे आणि पुढील आम्ही रेस्क्यू पटपट करतोय. कारण की असाही या शीतकालीन जो वेळ आहे त्यामध्ये जी लाईट आहे ती लवकरच डीम होऊन जाते, म्हणजे सनलाईट कमी होऊन जातो, म्हणून त्यावेळी रेस्क्यू करणं खूप कठीण होऊन जाणार. त्यामुळे रेस्क्यू प्राथमिकता आहे. जेवढे लोक बाहेर काढता येत आहेत ते काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जी अगदी अगदी सूरज, धन्यवाद या माहितीसाठी. तर नौदल आणि कोस्टगार्ड कडून सध्या बचाव कार्य मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. आपण हा जेव्हा अपघात घडलाय त्या अपघाताची दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत. ही नेव्हीची स्पीड बोट असल्याचा दावा केला जातोय. नीलकमल नावाची प्रवासी जी बोट होती, 80 प्रवाशांना घेऊन ती निघाली होती. एलिफंटाकडे जात असतानाची ही दुर्घटना आहे. साधारणपणे दुपारी 3 ते 4च्या दरम्यान झालेली ही दुर्घटना असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आणि नेव्हीच्या स्पीड बोटीने जबरदस्त असा धडक दिलेली आहे या नीलकमल नावाच्या बोटीला आणि त्यानंतर हा अपघात झाल्याचं कळतंय. साधारणपणे ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा या बोटीमध्ये 80 प्रवासी असल्याचं कळतंय. यामध्ये अनेक कुटुंब होती, लहान लहान मुलं होती, स्त्रिया सुद्धा यामध्ये होत्या. ज्या वेळेला बचाव कार्य सुरू झालं तेव्हाची दृश्य सुद्धा आता समोर आलेली आहेत. या स्त्रियांना आणि लहान मुलांना अशा पद्धतीने त्यानंतर बाहेर काढण्यात आलं. एलिफंटाच्या दिशेने जात असणाऱ्या या बोटीला अपघात झालेला आहे. नीलकमल नावाच्या ही जी बोट होती जिचा हा अपघात घडलाय, त्या बोटीच्या मालकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. नेव्हीची बोट धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर काही दृश्य सुद्धा आपण बघतोय. अनेकांचं रेस्क्यू झालेलं आहे, तर काही जण अजूनही अडकलेले आहेत आणि त्यांचा बचाव करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण सध्याच्या दिवसांमध्ये ज्या वेळेला लवकर काळोख पडण्याचे दिवस आहेत आणि त्याच वेळेला अचानकपणे झालेला हा अपघात आणि त्यामधून सुरू असणारं इतकं मोठं बचाव कार्य, याच्यामध्ये प्रकाश नसण्याचा खऱ्या अर्थाने अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे लवकरात लवकर हे बचाव कार्य पूर्ण करावं यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या बोटीमध्ये 80 प्रवासी होते आणि त्यापैकी 3 प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. तर प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय नेमकं घडलंय हे कथन करताना दिसतात. आपण बघूयात. इधर से 3:30 की बोट का अंदर चढ़ा, मैं 10 किलोमीटर तक जाया. वो छोटा बोट है ना, स्पीड बोट ऐसा घुमा के मेरा बोट को डैश किया.
मेरा बोट का अंदर पानी आ रहा है। वो ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। मैं ऊपर से नीचे आके लाइफ जैकेट पहन के टाइम पे अंदर पूरा पानी आया, बोट उल्टा हो गया। मैं बोट्स का ऊपर जाके पानी पे स्विमिंग करने के 15 मिनट स्विमिंग किया और दूसरा बोट आके मेरे को बच के इधर लाया। कितने लोग थे बोट में जब ये बोट डूबी, तब कितने लोग थे अंदर? वो बोट का अंदर 100+ आदमी है और छोटा छोटा बच्चा बहुत फैमिली से 100+ से। लाइफ जैकेट भी नहीं दिया पहले, वो पानी आने के टाइम पे ड्राइवर बोला लाइफ जैकेट पहनो। तो कितने टाइम के बाद रेस्क्यू किया गया आपको? 15 मिनट 20 मिनट लगा। तर या प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे। पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये एका महत्त्वाच्या प्रकरणी संपूर्ण सभागृहाचं लक्ष या ठिकाणी वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यातील परभणी या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात तर मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या या समुद्रामध्ये एलिफंटाच्या दिशेने जात असताना एका प्रवासी बोटीला अपघात झालेला आहे आणि हा अपघात ज्या वेळेला घडला तेव्हाची ही भयंकर दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। आमची बोट म्हणजे रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती। तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला। नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट। 80 लोक होते। आता ती आयडिया काय मिळाली नाही मला परत, कारण का काही इथे JNPT मध्ये आहेत 56 का किती, बाकी त्या नेव्हीच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या बोटीने आणले, असंच का। तर आता ज्यांची प्रतिक्रिया आपण पाहिली ते याच नीलकमल बोटीचे मालक होते आणि त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानुसार या प्रवासी बोटीमध्ये साधारणपणे 80 प्रवासी होते आणि आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर जी बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नौदलाची बोट असल्याचा दावा सुद्धा या मालकांनी केलेला आहे। त्यामुळे अगदी काही वेळामध्ये नौदलाचं सुद्धा आता स्पष्टीकरण येणार आहे या सगळ्यावरती। ही बोट खरंच नौदलाची होती का या सगळ्याविषयी आता नौदल त्यांची बाजू मांडणार आहे आणि आपल्याला थोड्याच वेळात याविषयी अधिक स्पष्टता येईल। तर ही काही दृश्य आपण बघतोय, बोटीचा अपघात झाला त्या क्षणाची दृश्य सुद्धा कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। तर बचावाचा थरार सुद्धा आपण बघतोय, ज्या वेळेला बोटीला धडक दिली त्यानंतर बोटीचे अक्षरशः तुकडे झाल्याचं सुद्धा इथल्या प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। हळूहळू या बोटीमध्ये पाणी शिरायला लागलं आणि त्यानंतर बोट चालवणारा जो चालक होता त्याने लाईफ जॅकेट घालण्याचा सल्ला इथल्या प्रवाशांना दिलेला आहे। आणि एक मोठी बातमी बघूयात, बोटीमधल्या 77 प्रवाशांची सुटका झाली आहे, 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आताची मोठी बातमी आपण बघतोय, या बोटीमधल्या 77 प्रवाशांची सुटका करण्यात यश आलेलं आहे आणि आतापर्यंतची जी माहिती समोर येते त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। अजूनही बचाव कार्य सुरू आहे आणि एकूण नेमके किती प्रवासी यामधून प्रवास करत होते हा खरा आकडा अद्यापही समोर आलेला नाहीये। आतापर्यंत 77 प्रवाशांची सुटका झाल्याची माहिती समोर येते आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळच्या या समुद्रामधली ही घटना समोर येते आणि अपघाताची दृश्य समोर आलेली आहेत। बचाव कार्य सुरू आहे आणि त्याच वेळेला 77 प्रवाशांची सुटका झाल्याची ही अपडेट समोर आलेली आहे। 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कदाचित दुर्दैवाने हा आकडा वाढू सुद्धा शकतो। तर ज्या स्पीड बोटीची धडक लागली ती नेव्हीची स्पीड बोट असल्याचा दावा या बोटीच्या मालकांनी केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात नौदलाकडून थोड्याच वेळात स्पष्टीकरण सुद्धा येणार आहे। 77 प्रवाशांना 80 पैकी 77 प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आल्याची आताची अपडेट बघतोय आपण।
80 प्रवासी होते, त्यापैकी 77 प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलंय। या बोटीची कॅपॅसिटी, या बोटीची मर्यादा साधारणपणे 130 प्रवासी वाहून घेऊन जाता येतील इतकी होती असंही कळतंय। तर 80 पैकी 77 प्रवासी वाचलेले आहेत, त्यांना वाचवण्यात आतापर्यंत यश आलंय आणि 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या भीषण अशा दुर्घटनेमध्ये। नीलकमल बोट दुर्घटनेमधली ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या आपण बघतोय। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। गणेश, यामिनी एकूण 77 जणांना रेस्क्यू केले गेले। हे ऑफिशियल आकडे नेव्ही आणि कोस्टगार्ड आले। मुंबई पोलिसांनी याला दुजोरा दिलेला आहे आणि 3 जणांच्या यात दुर्दैवी मृत्यू झालेला, म्हणजे 80 जण या बोटीत होते आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी टीम्स पाठवल्या होत्या। तर त्यापैकी 77 रेस्क्यू केले आणि 3 डेथ आहेत असल्यामुळे 80 जण जे अडकले होते, रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे। पण तरीही अजून प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून संबंधित एजन्सीज कडून तिथे पाहणी केली जाते आणि आणखी तिथं पूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन संपवण्याच्या आधी यांनी एजन्सीज कडनं पुन्हा एकदा कन्फर्मेशन घेतलं जातं। मात्र 80 जणांचे आकडे होते, 77 रेस्क्यू केलं आणि 3 जणांना दुर्दैवी मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। अगदी गणेश, हे जे 3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष यांचा आकडा काही कळू शकलेला आहे का? अद्याप नाही, त्यात एक स्त्री असल्याचं बोललं जात आहे, पण प्रशासनाकडनं ऑफिशियल कन्फर्मेशन आल्यानंतरच आपण त्यांच्याबद्दल काही बोलू शकू। पण एक स्त्री त्यात असल्याची माहिती आहे आणि एक लहान मुलाचाही समावेश असल्याचं बोललं जातं, कारण एकाची तब्येत किंवा खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये असल्याचं व्हिडिओज मध्येच आपण पाहतो आणि त्यात दिसतंय। म्हणून किती महिला, किती पुरुष आणि लहान मुलं आहेत का यामध्ये हे सांगणं सध्या तरी कठीण आहे, पण ऑफिशियल कन्फर्मेशन आल्यावर लगेच आपण आपल्या प्रेक्षकांना त्याची माहिती देऊ। अगदी गणेश, ही नेव्हीची स्पीड बोट होती असा दावा केला जातोय। जे नीलकमल बोटीचे मालक आहेत त्यांनी हा दावा केलाय आणि नेव्हीचं स्पष्टीकरण सुद्धा येणार आहे काही वेळामध्ये। हो, अगदी बरोबर। यामध्ये आधी नेव्हीचं नाव आलं, नंतर इंडियन कोस्ट गार्ड संदर्भातली माहिती आली। तर इंडियन कोस्ट गार्डच्या प्रवक्त्यांशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की ते अद्याप याबद्दल कोणतंही कन्फर्मेशन देऊ शकत नाही। त्यांचं म्हणणं आहे की आता स्टँडर्ड रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत, त्यानंतरच आम्ही अपडेट देऊ। पण दावा केला जातोय की अशा प्रकारची बोट नेव्ही किंवा कोस्टची होती, पण याबद्दल नेव्ही आणि कोस्टगार्डकडनं कोणताही ऑफिशियल स्टेटमेंट दिलं गेलं नाहीये आणि पोलीस प्रशासनाने या बोटीबद्दल, या स्पीड बोटबद्दल जास्त माहिती दिली नाहीये, कारण सगळेच रेस्क्यू ऑपरेशन मध्ये होते आणि त्या रेस्क्यू ऑपरेशनच्या नंतरच ही बोट कोणाची, कोण त्यामध्ये प्रवास करत होता आणि अशा प्रकारे ही धडक का दिली या बोट स्पीड बोटनं, याबद्दल जे आहे ते आपण सांगू शकू। अगदी धन्यवाद गणेश या अपडेटसाठी। तर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। 80 पैकी 77 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय। आणखी एक मोठी बातमी बघूयात। या सगळ्या दुर्घटनेच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येताना दिसते। मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची दखल घेतलेली आहे। नेव्हीच्या बोटीची प्रवासी बोटीला धडक बसली, स्पीड बोटीवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करतात, तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे। आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे। लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो, पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे। पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। तर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। नेव्हीच्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिली आणि स्पीड बोटीवरचा ताबा सुटला आणि त्यानंतर हा अपघात झाल्याचं त्यांनी म्हटलंय। जे कोणी जखमी असतील
आणि जे कोणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले असतील त्या सगळ्यांची दखल घेतली जाईल, त्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर मुंबईच्या समुद्रामध्ये झालेला हा बोटीचा भयंकर अपघात आपण बघतोय. रेस्क्यू ऑपरेशन आता पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. 80 प्रवासी या नीलकमल नावाच्या बोटीमधून प्रवास करत होते आणि या 80 प्रवाशांपैकी 77 प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या थांबवण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते. आतापर्यंत 3 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती. दुपारी साधारणपणे 3 ते 4 या सुमारास ही बोट जात असताना तिला स्पीड बोटीने जोरदार धक्का दिला आणि त्यामुळे ही बोट उलटली आहे. प्रशांत बडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अधिकची काही अपडेट? यामिनी साधारणतः 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि आता तब्बल 2 ते 2.5 तास या सगळ्या घटनेला उलटून गेलेले आहेत. इंडियन नेव्ही असेल, कोस्टल गार्ड असेल, वेगवेगळ्या यंत्रणा बीपीटीच्या काही बोटीज आहेत, त्याचबरोबर काही कोस्टल पोलीस जे आहेत त्यांच्या बोटी आहेत. या सगळ्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे. आतापर्यंत साधारणतः 77 लोकांना यामध्ये रेस्क्यू केल्याची माहिती मिळते आहे. या बोटीमध्ये 80 प्रवासी होते, त्यातील 3घांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर जर आपण माझ्या मागे बघितलं तर आता पूर्णपणे समुद्रावर जे आहे तो अंधार झालेला आहे आणि आपण काही बोटी आता ज्या आहेत त्या परततात देखील आहेत आणि संपूर्ण गेटवेचा परिसर जो आहे तो पूर्णपणे रिकामा केलेला आहे. या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी असतील किंवा वेगवेगळ्या यंत्रणांचे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी अजूनही दाखल आहेत. कारण हे रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी पूर्ण जरी झालेलं असलं तरीही अजून काही सर्च करणं गरजेचं आहे. तिथे आणखीन कोणी अडकलेलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अजून काही वेळ जे अधिकृत आकडे जे आहेत ते अजूनही समोर येणार नाहीत. आणि आपण जर या आजूबाजूचा परिसर बघितला तर आता या सगळ्या बोटी ज्या आहेत त्या किनाऱ्याला आलेल्या असल्या तरीही जे रेस्क्यू करण्यात आलेले अपघात झालेले व्यक्ती आहेत त्यांना देखील या ठिकाणी आणण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये आतापर्यंत 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती प्रशासनाकडून मिळालेली आहे आणि पुढील जे रेस्क्यू ऑपरेशनचे डिटेल्स आहेत ते काही वेळात अधिकृतरित्या इंडियन नेव्ही असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या यंत्रणा अगदी प्रशांत, त्यामुळे आपण बघूयात की आता नेव्हीकडून सुद्धा नेमकं काय स्पष्टीकरण येतं किंवा अधिकची काही माहिती येते का. खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.